लय भारी, दोस्ताना हाय लय भारी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी. कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती या सरती, नको नको ती लपडे करती, येते अंगले दोघांच्या वरती. अव काय सांगायचं, कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती. झालं का समाधान? हा झालं की. कसं काय असतं माहिती का आमिर, प्रेमात लय परीक्षा द्यावा लागते. परीक्षाच ही माझी एवढी. हो, मागं नाही सरणार मी. अजून तिने काय आकीने काय माझी परीक्षा घ्यायची ना, आकीला म्हणावं घे. अरे गाणं काय गरज होतं का तिला म्हणायची की बाबा मी 1,00,000 कमवून दाखवीन म्हणून? तुला काय माझा विश्वास नाही का? मी तिला 1,00,000 कमवून दिली ती. नाही हाय की विश्वास तुझ्यावर? मग मला तुझ्यावर लय विश्वास आहे. हाय ना. अरे तू तिला आहे का ना, लाख सोडून दे, तू तिला 1,000 सुद्धा कमवून दाखवू शकत नाही. आबरू काढतोय का माझी? हालीत ना हा, आबरू काढावं आलाय का? अरे मला चांगलं माहिती आहे का ना. हा अरे गेलं 6 महिने झालं तुझ्या खिशात 50 रुपयाशिवाय जास्त पैसे तर आलेत का? आणि आताच काय दाखवणार आहे? 50 रुपये म्हणजे अरे ती वेळ असती. अरे माणसाची वेळ बदलली की माणूस बदलतो ऑटोमॅटिक. काय नाही, काय वेळ बदलत नसते काय नसते. हो तुला सांगतो, तू दोतराव जरी आला ना तरी तुझं लग्न होत नसतं. लिहून देऊ तुम्ही, दोतराव आला तरी होत तुला बी नसतं. माझा शब्द दोस्तराव जरी आलो ना तरी मी तिच्याबरोबर लग्न करणार आहे, ध्यानात ठेव. नाही तुला त्याच्यासाठी दोतराव यावं लागणार आहे. तर तू नको मला सांगू. आलं का लक्षात? तू नको मला काय करायचं ते सांगू. आलं लक्षात? माझा मी निर्णय घेतला ना, माझा मी समर्थ आहे. अरे तुझं तत्वज्ञान नाही मी मागितलं तुला, तुझा बरं हितनं काय याड लावू नको. अरे पण तिथं विचारायची गरज तर होती ना, काय की बाबा काय करायचं. अरे साधं सिंपल गोष्ट आहे का, 1,00,000 कमवायचं म्हणजे जोक वाटते का ना? रे, प्रेम करताना मी कोणाला विचारलं होतं का? निर्णय घेताना का कोणाला विचारील? अरे उद्या ती काय पण सांगेल, तू काय पण ऐकत बसणार आहे का ना? साधी सिंपल गोष्ट सांगू आहे. दे की तिने काय सांगायचं ती. तिला माझी परीक्षाच घ्यायची ना. त्या परीक्षेत पास झाले होण्याशी म्हटलं. हो कांबऱ्या, पहाटे 4ला उठणार, पहिल्यांदा सगळ्याच्या घरी पेपर टाकणार, परत 4 ते 6 पेपर टाकणार, 6 ते 8 दूध टाकणार, दूध लगेच दुधाचा धंदा सुरू करणार, लगेच दूध सगळ्याच्या घरी टाकणार, दूध टाकलं की लगेच आवरणार, बरोबर, आवरणार की लगेच उक्त काम घ्या ना, उक्ती कामं घ्यायला सुरुवात करा, उक्त पैसे घेणार. बाबा हे काम कितीचं आहे? 500चं आहे. तर 2 तासात काम लगेच दुसऱ्याचं ठरवणार, त्याचं घेणार. इथनं पुढे दणका सुरू झाला. अरे गणा म्हणजे आता गणा राहिला ना, आता मशीन झाली मशीन. नाही आधी कराय का ना, रोज 10 वाजता उठतो ना, ते 8-9 वाजता उठाय शिक. आलं लक्षात? पहाटे 4ला म्हणतोय मी. मग ती सांगतोय आधी तू उठायला शिक लवकर. पहाटे 4ला आणि इथनं तिथनं पुढं. पुढे कामावर जा. हो जाणार की. जाणार, कामावर जाणार, पैसे कमावणार आणि 1,00,000 कमवून द्या. नाही पेपर टाकून बिकून होणार आहे का 1,00,000 गोळा? मला सांग की. अरे का ते धीरूभाई अंबानी पेट्रोल भरून कोट्या दिवस झाला, मी पेपर टाकून नाही व्हायचोय. हा अरे मोठ्या माणसांची उदाहरणं घे. मला काय तिने करोड रुपयात मागितलं, 1,00,000 मागितल्यात. बघ आता सुद्धा आहेत ना माझ्याकडे जवळपास 3 शेरड, 2 बोकडं, 1 वासरू. तसंच हे सगळं जिंकलं तर आता सुद्धा मला 1,00,000 होत्यात. पण मला एकूण आणि टुकून मला तिथं पैसे द्यायचे ना. मला स्वतःच्या सोबळावर 1,00,000 कमवून द्यायच्यात. हो का ना, तू बोललाय पण मला माहित आहे तुला ज्यावेळेस तू पैसे कमवायचे जाशील ना त्यावेळेस तुला खरी अक्कल येणार आहे की आपण बोललोय आणि जो आपण निर्णय घेतलाय तो चुकलाय. लक्षात घे, एवढं ध्यानात ठेवू. तू बोलाय नव्हतं पाहिजे. ऐक ना, एक म्हणे तुला माहितीये ना, बोले तैसा चाले त्याची वांधावे पावले. उद्या आहेत ना, उद्या माझ्या पायाचं दर्शन घ्यायला तयार राहतो. तुला कळल गाणं दिलेला शब्द कसा पाळलाय गाण्याने. अरे गाणं म्हणजे कोण आहे माहितीये का? जान जाय पर वचन ना जाय. हो का ना, तू म्हणतोय ती खरं आहे. हो तू केलं ना ती तर ती चांगलंच आहे रे. पण मला एवढंच म्हणायचंय, तू कामावर जाणार आहे, पेपर वाटायला जाणार आहे, सगळं ठीक आहे. तू निर्णय घेतलाय, मला तुझा विश्वास पण आहे. पण मित्र आता लक्षात घे, निर्णय घेतलाय ना शेवटपर्यंत ठाम राहा. लक्षात घे, पण खचून काय जाऊ नको. ध्यानात राहू दे, शब्द दिलाय, शब्दाला पक्का राहा. लक्षात घे, तू जर शब्दाला पलटला मी पलटेल. अरे तुला अभिमान वाटेल, अभिमान माझा 100% ह्या परीक्षेत पास होतोय, काळजी करू नको. अरे प्रेम ही आलं का लक्षात? आणि प्रेमात आहे ना, अरे तिने जीव जरी आखीन माझा काढून मागितला असता ना तरी हातावर काढून ठेवला असता. जाऊ दे, उद्यापासून जाणार आहे तू कामाला. तुला नाही सांगणार आहे मी, तुला सांगणार नाही मी. कधी जाणार आहे कधी नाही सगळं आता तू तर म्हणला पाया पडाय.
आलो असतो ना सकाळ सकाळ पाय पडा. लाख रुपये घेऊन आधी तुझ्याकडे येणार बर आणि मग तुला सांगणार हो लाख रुपये मी कमवला तर माझ्या पाया पड. माझं प्रॉपर प्लॅनिंग झालंय ध्यानात ठेव. मी काय म्हणतोय का ना, माझ्या डोक्यात एक आयडिया. आयडिया हा नको तुझी लाख आयडिया मला काय. अरे तू 1 लाख काय, तू 2 लाख 3 लाख 4 लाख किती बी कमवू शकतो माहितीये का. कस काय. अरे मुंबईमध्ये माझा एक मित्र आहे, हा त्याच्याकडे तुला पाठवतो. हा त्याला म्हणतो ह्याला उगतच 1 लाख रुपये दे. 1 लाख रुपये डायरेक्ट 1 लाख रुपये घेऊन यायचं ना, अखेरला डायरेक्ट असं द्यायचं. आणि काम काय करायचं काम तू सांगेल ती करायचं, सांगाल ती एकदम प्रोफेशनल, प्रोफेशनल. टाय कोट घालून. काय त्याचं नक्की कंस्ट्रक्शनचं त्याचा कंट्रक्शन व्यवसाय कंस्ट्रक्शनचं लय लाबाडेला का तू अवलाद. मागच्या बारला अशीच गावातली 4-5 पोरं गुलावलीस. म्हणला माझा मित्र दोस्त कंस्ट्रक्शनचं काम आहे. हित नेऊन त्यांना बिगारी कामावर लावलं. वैर पोरांच्या हाताला पार खंड पडली होती. ती गम्याले सिमेंट कालवून 100 किलोची पोरं घरी असतो 70 किलो आली. गाणारला का काम ते काम असतं. अरे असलं कुणाला बोलू नको, मी इतक्या दिवस तेच करत होतो. होय ना. असू दे तू तीच कर मग. आणि तू जांभ रे मला काय करू तू इथनं जा. माझं लय प्रॉपर प्लॅनिंग आहे डोक्यात. बरं चल ऐक, आईचा मला फोन आलता, गरम गरम चपाती केल्या. चल लगेच नाश्ता करू आणि कामाला सुरुवात करू. चल. अरे काही तर मला भुगतान लागा ना तुला खायचं पडलंय होय. तुला नाही माहित आय आय डेंजर राहिले. चल सकाळ सकाळ ती जेवायला बोलावती, आलं लक्षात. आणि गेलं नाही ना की मग परत लय खावाळती. अरे अमोल उरकते का नाही तुझं. काय चेअरमन काय कालवा लावलाय. अरे सकाळपासून इंजिन घरात आहे, काय करतोय. चाललंय थोडासा घोटाळा झालाय मोटरीचा. बर काय म्हणतो बाकी. अहो तुमचं गावाकडे लक्ष आहे का नाही. गावाकडे लक्ष नाही. गावात निवडून दिलंय तुम्हाला राव, असं काय करताय तुम्ही मला काय कळणारच. अहो गावात आपल्या वार्डात पाणी सुद्धा सुटा ना. 10-15 मिनिटं पाणी सुटते. ते बाजनानाच्या वार्डात अहो तास पाणी सुटते. लोक गुरं धुवायला लागली, गाडी धुवायला लागली. इकडं प्यायला पाणी नाही लोकांना, ही गाड्या धुत्यात. आईला नाना आपल्या बरोबर शाळा करते काय. शाळा करते म्हणजे अहो त्यांना त्यांचं मतदान मिळवायचं म्हणून तिकडे पाणी जास्त सुटते आणि आपल्या इकडे काय करतोय कमी पाणी सुटते. लागा 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 बाजी नानाचं जरा लईच झाले. चल जरा त्याला पान उघडाय पाहिजे बाजी नानाचे. मूस काढला पाहिजे. चल काय चाललंय हे काय कोंबड्यांचं गुतवायचं चाललंय का वा? व्हायचं आता कोंबड्या डालून ठेवा घ्यावं. काय झालंय राव दीड ते 2 सार पार गावाचा खुरमुडा केला. तुम्हाला हे दिसतंय का मी सगळं पॅक केलंय. वस्तीच्या कोंबड्या येते त्या माझ्या नाहीत. आणि मग आता तुम्ही मला सांगा वस्तीच्या कोंबड्या इकडे येते का हो काकी. मग कुणाच्या येते दिसतंय का तुम्हाला. आम्ही सगळं पॅक केलंय कोंबड्यांचं. आता याव का तुम्हाला तरी पटाय पाहिजे. याव का किती लांब गेलंय बघा बरं. मग जे जाऊ दे गेलं तर तुम्हाला सरपंच कशाला आम्ही करून दिल तर. अहो, सरपंच केलंय की हा मग असं नुकसान करायचं. मग काय माझ्याच कोंबड्या जातात काय. अहो पण काकी वाईट ढालाव्या त्या पॅक ठेवाव्या त्या कशाला सारख्या सारख्या डाळलेल्याच आहे त्या. सरपंच तुम्हाला एकदा ना 4 वेळा सांगितले आताच्या आता. सारख्या डाळलेल्या आहेत आमच्या कोंबड्या. अहो पण मग कुणाच्या कोंबड्या खाल्ल्या. वस्तीच्या कोंबड्या येते त्या वस्तीला जाऊन बोला तुम्ही. आम्हाला सांगायचं नाही. असं नुकसान बरं आहे का सांगा आम्ही बरं काय तुम्ही. करणार त्याला. वस्ती शेजार राहणे. आपलं तुम्ही म्हणताय सरपंच केलं पुढल्या वेळेपासून नाही मी इलेक्शनला सुद्धा उभा राहणार. नका राव का आम्हाला करायचं. तुमचं काय केलं आमचं तुम्हाला निवडून दिलंय ती. काय केलंय म्हणजे हे कहून येता मग का खाऊ दे की खाल्लं तर काय एवढं तेवढं खाणारच की. अहो आवर कोंबड्या शेजारी राहणार म्हणल्यावर खाणार सरपंच. पण एवढा कासरा बरं ठीक आहे पण सारं 2 सारं म्हणल्यावर कसं सांग. तिकडे वस्तीला जाऊन बोला. आम्हाला बोलायचं नाही. लागा चालायला. आता अहो चालायला का म्हणजे ही काय बोलणं झालं का हो काकी. नाही बरोबर बोलली. तुम्हाला दिसतंय ना सगळं पॅक केलंय ती. दिसतंय पण तुम्ही लगेच चालायला लागा आणि हिन म्हणताय. चालायला लागायचं. इथं थांबायचं नाही. मी एकतर तुम्हाला सांग का बाया माणसाच्या नादी बी मग लागत. काय करणार आहे तुम्ही. तुम्हाला कसं काय राव बोलता तुम्ही काय करणार आहे म्हणजे. म्हणून म्हणते तुम्हाला चालायला लागा. माझं तोंड खवळू नका नाही तर भांडणाला कार होईल. चालायला अहो, लागा. भांडणाला म्हणजे मी असं काय तुम्हाला म्हणलो फक्त नाव गावलं ही करा हाताने गहू काढून मरू दे तिकडं जाळ झाला त्याचा. हा जाऊ द्या नील काढून लागा चालायला. थांबू नका इथं अजिबात. काय लका या माणसांना काय बोलावं का नाही काय बोलायची सुद्धा सोयी नाही. हा लगे बिचारी अंगाव येते या. अरे सरपंच आहे का काय आहे या? डोकं फिरायचं काम झालं या. याला ही राजकारण नसलेलं बरोबर का. अक्षरशः डोक्याला ताप झालाय माझ्या. अय नाना गावात काय तमाशा लावलाय वय. तमाशा ऑर्केस्ट्रा करायला आहे का मी. काम नीटकी करायला जमत नसली तर राजीनामा द्या ना. कशाला खुर्चीला चिटकून बसलाय. तर
जरा आधी डोकं माझं इतकं तापलंय ना, आई शपथ मी काय करील आणि काय नाही ह्याचा माझा स्वतः बी माझ्यावर भरोसा नाही. त्या भरोश्याचा आम्हाला काय घेणं देणं नाही. हा तुम्ही गावात काय करताय ते सांगा मला. काय करतोय म्हणजे? अहो नाना तुमच्या आळीला तास तासभर पाणी येते ना आमच्याकडे 10 मिनिटं पाणी सोडताय होय. कुठल्या आळीला तासभर पाणी येतंय? कुठल्या? तुमच्या आळीला काल तासभर पाणी चालू होतं. ना ज्यावेळेस तुम्ही मत मागालता त्यावेळेस काय म्हणला होता? काय म्हणलो होतो? गावात एवढं पाणी सोडून की शेवाळ चढून गावात सगळं पाण्याचं. हो मग. हा अहो इथं जावळ काढाय पाणी नाही गावात. अरे जावळ तुला जलमल्यापासून नाही रे, आजच्या गावातल्या पोरांना जावळ आहे आणि त्यांची जावळ निघतेत. मी तू नको सांगू ती मला. ती बाकीचं सांगू नका. राजकारण गावात घालायची काय गरज आहे का? लोकांना पाणी मिळलं पाहिजे. चेअरमन माझ्या हातनं एखाद्या वेळेस खून सुद्धा होईल आणि खून झाला ना पोलिस माझ्या अंगाला सुद्धा हात लावणार नाही. काय? 10 वेळा विचार करते ती. सगळं काय पोलीस स्टेशन एकात घेतलंय काय? मग काय बाजीनानाचा रुबाबच तेवढा आहे. ध्यानात ठेवा तुम्ही आणि माझं डोकं खाऊ नका. ना रुबाब तुमच्या घरी ठेवा. पहिल्याच इथे आमच्या वार्डात पाणी सोडा ते आम्हाला माहित नाही. बस. पाणी आहेत म्हणून लोक तर पडायला लागले तुम्ही काय सांगायला लागला? पाणी सोडलंय की कधी सोडलं? अहो तुमच्या वार्डात लोक गुरं धुवायला लागले पाण्याने. कुठं गुरं धुवायला लागली? मग कोण धुतय? कुठं गुरं धुवत होती? तुझ्या काही दिवसा डोळ्यात माती पडली काय? ना तोंड सांभाळून बोला बरं का. अय नाना त्याच्यावर काय बोलताय? हा. इथं मी गावाला मला प्रतिनिधी म्हणून निवडून दिले म्हणून मी तुमच्यावर भांडायला आलोय. तुम्हाला पाण्याचा प्रश्न मिटवायचा मिळेल का नाही? चेअरमन आधीच माझं इतकं डोकं तापलंय नाही, माझ्या गव्हाच्या 2-3 साऱ्याला गोळा लागलाय. माझ्या हातनं खून सुद्धा होऊ शकतो आणि खून झाला तर पोलिस सुद्धा अंगाला हात लावायला 10 वेळा विचार करणार. बाजीनानाला कसा हात लावायचा? अरे खून माझ्या बी हातनं होऊ शकतो की का? तुला एकट्याला खून करायची परमिशन आहे होय? 2 मिनिटात तुकडं होत्याल. तुम्ही खून कराय आमचा गेला तर ना. माझ्या माग लॉबी का थोडी आहे बाई? ती लागला सांगाय मला. अरे मागची लॉबी गावातच राहील, इथंच मारीन तुला. ए चेअरमन नीट बोलायचं. नीट बोलायचं मी म्हणजे. अजून बी चांगला आवाजावर बोलतोय, नाहीतर असा पडस्तोर हानीन कडे मी आई शपथ हितच लुळवीन गडा गडा. अरे तू केवढा आहे, बोलतोय केवढं, जरा वाज विचार कर की. तब्येत येऊ नसतं. एखाद्याची बारकी जरी तब्येत असली ना असं घुसळून हाणतो. ही तब्येत काय म्हणते असं उचलं अरे वा. असं दुमतं फेकीन. हो, हा. उभा राहिलोय. उभं राहिले. मला म्हणायला. मग ए, नाही सोडत पाणी आणि माझा बाप होऊ नको तू. अरे बाप होऊ नको म्हणजे काय? कोणाला बोलतोय तू? ए, मी कुठं किती पाणी सोडायचं ना ही बाजीनाना ठरवल. कुठल्या वार्डला किती सोडायचं आणि कुठल्या वार्डला तसलं सांगायचं ना अजिबात. चल निघ माझ्यापाशी. निक कोणाला म्हणतोय तू? ए, निघ अंगाला म्हणजे हात काय? लावायचं काय संबंध आहे? म्हणजे अंगाला निघ काय काय हात बोलतोय? नाही नाही अंगाला हात लावायचं काय संबंध आहे? हा म्हणजे काय तुम्ही अंगावर यायला आलाय का? अरे अंगाव यायला म्हणजे तुझं काम काय आहे? हा. तुझं काय झालंय? लियापटेला चिटकलेल्या ढेकणागत काम झालंय तुझं. खुर्ची सुटा ना तुला. तोंड सांभाळून बोल. चल, तोंड निघ. सांभाळून चल, बोल. माझ्या रानात आलाय. एवढा उशीर करा ना एवढं नका. एवढं सर बाजूला काय तुझं म्हणणं आहे? म्हणणं माझं काय? काय म्हणणं आहे म्हणजे म्हण. माझ्या तू वांग्याला पाणी आलं माझ्या पाहिजे. अंगाला- भांडण करू बाकी नका. काय माहित नाही. भांडण करू नका. भांडण करू. मला अंतरतोय त्याला. ए, अरे ये की तू तुला मला काय भीती होय? अंतरतोय आणि त्याला माझ्या अंगावर सोडलाय होय. हो ना ती गडी केवढा आहे कुत्रीची ऐकत मारला राव तुम्हाला. मला मग काय? मला आता तू सोड की मग. सोड की. तू. सोड. काय ही वाटतंय होय? सोड. अरे माझं बी नाव आहे बाजीनाना आणि मी उडी हाणतो टाना. अरे जा वाचलास तू, वाचला द्या ना तू. हो चला नीट चेअरमन. बोलून. अहो निघ. काय राव ना हा अंगात नाही तावून मला म्हणा बाजीराव. अरे निघे. का हो ना ते दोघं आणत होत तुम्हाला कुणाला? तुम्हाला अरे येडे वेळेस काय तू त्या दोघांना हाणलं म्या चिंबावलं नट्या. थोडक्यात वाच डोबाळणारच होतो कती बी आहे पण म्हणलं सरपंच आहे आपण नाव जाया नको. काय राव ना तुम्ही खोटं बोलताय. नुसते अंगा आणत होत तुम्हाला मी तिथून बघितलंय. मला अरे मीच दोघाला चिंबावलं होतं. बरं मी काय म्हणतोय जाऊन दे मारुती. गावात काय सांगायचं माहिती का? बाजीनानाने चेअरमनला आणि आमल्याला इतकं हाणलंय का नाही. हो का? तरी 20 रुपये 20 रुपयात काय येत नाही दवा भेट तर येते का? मग त्याला काय होतं तेवढ्यात त्याला काय होतंय मग सांगू गावाला अख्ख्या तुम्हाला हाणलं म्हणून. आता मला कुठं हाणलं यार. बर काय त्याच्या आईला इकडं आणते. तू लईतलं का नटल्या तू लई चाबरापणा करतोय. बर आता काय करणार? काय अरे करणार? गावाला सांगणार काय? तुम्ही लय हाणलं म्हणून त्यांना. वाघ आहे माझं. नानाची अशी व्हॅल्युएशन वाढवायची कोणीच नादाला लागला नाही पाहिजे गावातला. आता काय सांगणार? तुम्ही लय हाणलं म्हणून. जाता तू वाचलाय र तुडवाय पाहिजे आता.
ना ना चला कुणी मारलं तुम्हाला चला या आईला बघतोच एकाकडे आता सुट्टी नाही माझ्या नानाला मारलंय वय कुणाला हा मला हो गणा आताच 2 जणांचा खुरमुडा करून आलोय मी 2 जणांना असं चिंबावलंय मीच आणि तू कुठं चाललाय आणि तुम्हाला दोघांनी मारलं ती काय मला हो आला का गणा मला मारायची कोणाची हिंमत आहे का गावात असं डोळ्यावर करून कोण बघतं का माझ्याकडे डोळ्यावर करून काय बघा संबंध आहे हिंमतीचा काय संबंध आहे परस्पर मारलं मला कळलं तुम्हाला हा अरे पण म्हणलं कोण तुला तो नटे भेटला होता मला म्हणला बाजनाला राव मला 2 जणांनी बार मारलं त्या चेअरमनने नामल्यानी म्हणून शाळेला 50 रुपये मेस तू आईला म्हणजे माझंच बात ना ना काय करतो माहितीये का काही जळक लाकूड आणले असं जे घुसावतो ना जायला एवढं मग त्यांना कळेल गाणं काय चीज आहे ती गाणा अजिबात गरज नाही त्या दोघांना मेच मारले इतकं मारलंय की अशी पळून गेली ती पळून किती लबाड ना एक नंबरच हा म्हणजे म्हणतात ना ती वळ जाईल पण पिळ जाणार नाही म्हणजे ती पोरग खोटं बोलत होतं काय अरे पोराला काय कळतं या पोराने काय लांबनं बघितलं तसंच बोंबलत हिंडतं या त्याला अकलीचा भाग नाही त्या नट्याला बरं त्याला भेटून दे मी सांगतो पण लोका मला काय म्हणायचंय का ना तुला किती रो काळजी लाका व्हायला चालू जळ तर लाकूड घेऊन आलाय तू माझ्यासाठी ना ना तुमच्यासाठी जळक लाकूडच काय नांगराचा फळ सुद्धा आणला असता मी होय शपथ नांगराच्या फळाने मरूनच केला का ती मरल म्हणजे डायरेक्ट घुसावला असता आणि मग त्याला सांगितलं असतं काय चीज आहे मी ती आलं लक्षात ना ना खरं नाही मारलं ना तुम्हाला अरे खरंच नाही तर मॅच मारले ती पोर येड आहे त्याला काय कळतं या तू बेहू नको आणि मी असल्यावर काळजी करत जाऊ नको तुला जर तसं वाटलं असतं का नाही तर तुला म्हणलं असतं या बघू ह्यांच्याकडे आपण तू चिक्कार झालो आपण असं गाव येऊन दे की आणू आपल्याला जाऊ द्या मरू द्या बरं काम करा मला 500 रुपये दे की. कशाला मी बी जरा काजू बदामी आणतो ना आणि जरा सकाळच्या रतिबा लावतो ना ना अशी तुमच्या माणसं चाल करून येतात तुमचा खरा समर्थक कोण आहे तूच के माझा वाघ आहे वाघ माझ्या अंगात रग नसल्यावर मग तुमच्या बाजूने कोण लढणार घाला खिशात हात खरं आहे 500 का? रुपये. आणि मी मग काय म्हणतोय आज एक काम कर हा. आज तुला 200 दे हे बघ ही जर 200 रुपये हे 200चं का काय करा माहिती का हे 200 तुम्हाला राहू द्या मी काय करतो माहिती का चेअरमनच्या बाजू जातो तो 1000 रुपये देईल मला त्याच्या पार्टीत सामील व्हायला नको 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 चला बाळा ही दर 500 रुपये काजू बदाम आणि एक पावशेर भर अक्रोड बी आण अक्रोड बी खाल्लेलं तुमच्या चांगलं. बापाने केलं इतकं येतं का काजू बदाम आणि अक्रोडाचं जवळजवळ 500 रुपयाला 3 छटाक मिळतो या तुला कसं काय माहित मला कसं माहित म्हणजे आमच्या घरी पहिला आम्ही श्रीमंत असताना लय काजू बदामी खाल्ल्यात ना होय. आता थोडी माझी परिस्थिती ढासळली या हा ना ना 2-2 माणसं तुम्ही एवढी उचलून आपटली एवढी रक्कस काय तुमच्या अंगात रग म्हणजे माझ्या जन्माच्या टायमिंगला माझ्या आईनं इतकं केसर खाल्लं होतं का नाही आई 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 ताकदच वाढली मनानेच तुमच्या तुमच्या मटाने कॅस खाल्लं होतं केस नाही मग केसर केसर किती महाग असतं माहितीये का तुला एवढं एवढंस केसर 700 रुपयाला मिळतो एवढं एवढं होय हो, बरं एवढा बरं मोठा. बरं असू द्या तुम्ही केसर खा मी काजू बदाम खातो हा का आणि ताकदीला लढू आणि बघ आताच बैठ का 1500 मारली अजून एक 500 मारल्याशिवाय गप बसतो बाजी ना म्हणजे 1500 मारून 500 सुरुवात केली होय. हो! अयो, 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 अयो. मग हे काय झालं की आता 1501 अयो 1502 ना 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 असू दे की वहिनी बी घरी नाहीत आतड्याला पिळा बिळा बसला काय झालं कशाला उद्योग करताय हा माहिती तुम्ही ताकद बाज असू द्या टिपटप चालू राहू द्या हा असं दे जातो बघू दे मला व्यायामच माझ्या बस झालं मरू द्या तिकडं जरा खाली 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 सरून तोडा बरं ऐका की कोई रस्ता सगळा क्लिअर कट केलाय आता तुमची माणसं बोलवा पाठदिशी आणि भरून घ्या पहिल्यांदा ठीक आहे ऐका क्लिअर करा फक्त केलाय की क्लिअर क्लिअर केलाय ना गुतला बितला तर म्हणजे पाठदिशी मी काढून देईल ट्रॅक्टर दुसरा बोलवाय ट्रॅक्टर पण लागेल लाग हा हा मग काय लागल ट्रॅक्टर हवं लगेच तुम्हाला जाऊ का हा. लगेच मला दुकानला जायचंय हा 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 नाना ओ नाना आला का शीतल ये का ग अगं इकडे कस काय आली अहो मला एक रील काढायची ऊस तोडताना माझ्या एका फ्रेंडनी काढली ना लय व्हायरल झाली अहो लय व्ह्यूज मिळाल्यात तिला पण कसली रील ऊस तोडताना ऊस तोडताना होय
अगं मग काढ की आपलंच राहणं या काय आपल्याला कोण म्हणन वय बाहेर निघा म्हणून व्हिडिओ काढता का माझा? काढ तू धरा. ती इकडं चला हे बघ तो हिरवं वाड आहे त्याला विचार करू द्यायचं का ए दादा अरे वाड आहे का? लगा हे दिसतंय की लगा वाडे नाही म्हणतोय खुशाल हा चल ते मुकदमाला विचारावं लागेल त्यांचं काय आहे तेव्हा त्यांचं पाहिलं आमल्या अरे ही बाजना नाही काय रे बाजूला नसतो तू रावते आता ती पोरगे कोण आहे चला बघू आपण चला काहीतरी चाललंय चल 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 मावशी वाईट कोयता द्यावं हिला अगं पण थांब ह्या कपडे बी खराब होतेली आणि पाचाट लई कापल थांब तुला माझा शर्ट देतो थांब हे बघ ही शर्ट घाल म्हणजे पाचाट बी कापायचं नाही बघ बरं बाकीच्यांना कसं शर्ट ही घालून कशी तोडते ती या दम आणि तुला गावरान लुक देतो ही टावेल असा डोक्याला बांध अहो पण मला नाही येत की बांधायला. तुला येत नाही बाई थांब की मग मी बांधून देतो की वर घे हा धराच खोच इकडे आता बघ बरं कशी गावरान ह्यांच्यापेक्षा बी खतरनाक दिसायला लागली सोड तू मी काढतो तुझा व्हिडिओ दमादम हा छान येते ना? हा लय मस्त सोड तू वाला का तू इथल्या कामगाराला बी मागे टाकतील बरं झालं ताई तू आली. तू नव्हती तर मला करमतच नव्हतं अगं. अगं मला तरी सोना काय बरं वाटत होतं का ग राहिला पण माझी तब्येत बरं नाही तुला माहिती आहे ना. होय सोना तुझे क्लास कसे चाललेत? अगं क्लास माझा आता संपतच आलाय थोडंच राहिलंय. मी गेला तुला लय काम पडलं असेल ग. अगं काय सांगू लय काम पडलं आणि ते स्वयंपाकाचं मला भाजी करायची पण भाकरीच कच्च्या व्हायच्या अगं माझ्याकडून. अगं तुझ्या दाजीला लावायच्या की त्यांना येतात चांगल्या भाकरी कराय. काय अगं दाजींला सांगतात का भाकरी भाजायला? का? त्यांना किती कामं असतात बाकीचे. तुझं दाजी एवढं कामाचं पोटचं आहे का? अगं त्या गणाचे ना आमिरचे कुटाने मिटवायचं ते किती मोठं काम आहे आपल्या दाजीच्या पाठीमागं. अगं ते आमिर भाऊजी नाही कुठानं करत ते गणा भाऊजीच कुठानं करतात आणि त्या गणा भाऊजीने तर येडे गेलाय तुझ्या दाजीला फारच म्हणून तर संसार आमचा असा चाललाय बघ सारखं भांडण तंडण. जाऊ दे आता काय करायचं. केलं ना मी काम सगळं पण. केलं की हो आहेत का घरात का हो भाऊजी? अहो काम होतं जरा अहो ती नाहीत की घरात बसा. अहो ती नाहीत म्हणून तर आलोय ती नाहीत म्हणून आलोय. अहो काय त्या नानाकडे लक्ष आहे का तुमचं अहो नाना नाही तर कोणाला ध्यान देते मी. अहो काय ध्यान देताय तुम्ही नाना काय अहो प्रतिष्ठा काय आपण करतोय काय अहो मला तर बघवा ना अमोल सांग बाबा तूच मी हे आपल्याला जमणार नाही बाबा सांगाय असलं. अहो मला नकोच वाटतंय सांगाय नानाच्या असल्या भानगडी बघून. एवढं काढ येडे घेताय सांगा की स्पष्ट. नाना लय उघड्या नाडीचा नातल्या कडीचा आहे बाबा ए नकोच. अहो नानाच काय नाना लय खतरनाक माणूस आहे. अहो चेअरमन बाबा हाय पण एखाद्याचं घर मोडण्यापेक्षा सांग बाबा काय आहे ते का वहिनी मला तर अक्षरशः बघवतच नव्हतं. बघवत नव्हतं. अहो नाना आम्ही सकाळी वाडा नाही गेलो हा चेअरमन आणि मी. तुम्हाला काय सांगायचंय ती आपल्या गावातली शितली नाही बे. हा बाजीनानाने स्वतःच्या अंगातला शर्ट काढून त्या पोरीला घातला शितलीला डोक्याला टावेल गुंडाळला. नाना गाम काय पसत होतं काय करत होतं अक्षरशः ह्या उघड्या डोळ्याला बघवत नव्हतं. ओ काय बोलताय माझ्या दाजीबद्दल? माझ्या दाजी काय तसले आहेत का? अहो एवढं दाजी नाही तुमचं साजूक. ते मोबाईल काढा दावा त्यांना. मला वाटलंच होतं तुम्ही आमच्या विश्वास देणार नाही. व्हिडिओ शूटिंग काढले आम्ही. अहो पण अमोल भाऊजी माझा नवरा भोळ्या शंकरासारखा आहे अहो. बोळा शंकर ही बघा की शंकराचा तांडव ही कोण आहे का नाना दिसतोय का शीतल दिसते का अहो सोना हे तर तुझं दाजी इथं. तरीच म्हणलं हा माझा नवरा 6-6 महिने मी गेल्यावरती का मला फोन करत नाही काय करत नाही असलं चाळ्यासाठी
लाज तरी वाटते का? गावचा सरपंच आहे, बघ चाळ कसं चालल्यात. अगं ताई तू नको लोट घेऊ, दाजी आल्यावर खरं खोटं काय बघू ना आपण. आता येऊ दे की दाजीकडे बी बघते चांगलं तुझ्या. आता तरी बसला का नाही वहिनी आमच्या विश्वास? का अजून आम्ही खोटच आहे? हो का? आम्ही गावातलं हितचिंतक आहे म्हणून तुम्हाला सांगायला आलो. आता ऐकायचं ना ऐकायचं तुमचं तुम्ही बघा. हा, आणि तसं बी वहिनी आपला नारी अत्याचार झालेला आम्हाला बघवतच नाही. आता तुम्ही आणि बाजी नाना तुमचं तुम्ही बघून घ्या. चल रे बाबा चल. सोना बघितलं का तुझं दाजी कसं कर वागत्यात? अगं हे विरोध पार्टीतले लोक आहेत दाजींच्या, एकाचं दोन करून काय पण सांगत असतील आपल्याला. अजिबात लोड घेऊ नको तो. अगं सोना पण ते व्हिडिओ काय खोटा असू शकतो का? सांग बरं तू. बघू आपण दाजी आल्यावर काय ते. अगं मी किती रानात राबराब राबती, घरात राबराब राबती, ह्या बाबाला असलं चाळ सुचतात का? सांग बरं. सांगतो सांगतो. तुक 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 चोरी केली हो का पैसेच बाप हो हे ह्याच्या मुडता बसवला ह्याचा बघ बघ हा मीच पाहिजे तिथं क्रेडिटवाल्याला आणलं असता तिथं हा होय सर का त्या टीव्ही बिव्ही शिरतीस? काय तुम्हाला कळतं का? तुम्ही बघत नाही मला बी बघून देत नाही हा तुम्हाला नाही त्यातलं काय कळत? हन 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 मुडद्याला हन ठेव ती टीव्ही. तुम्ही बघत नाही मला का तसं करत असता? मी काय सांगतोय तिकडे लक्ष दे. हा सांगा काय सांगताय? हा सांगा. राहून द्या ते टीव्ही राहून द्या तुमचंच ऐकते. अगं तू काय ही खूळ काढलंय? 1 लाख रुपये द्या 2 लाख रुपये द्या. अजून तुमच्या डोक्यात तेच बसलंय वय. मी तर म्हणलं विसरून गेला चाल. अव 1 लाखाची भाषा केली म्हणजे अशी तशी नाही केली. तुम्ही अजून मला ओळखलीच नाही. 1 रुपया कमावण्याची त्याची ताकद नाही आणि 1 लाख रुपये कुठून आणणार आहे ती? हा अगं नको कमवू दे त्याने 1 लाख रुपये. आपण पोरगी त्याला द्यायची. पण तू 1 लक्षात ठेव, ती पोरग लय जिद्दी बर का? ती 1 लाख रुपये सुद्धा कमवून दाखवणार. रुपया घरात खायला नाही त्याला. त्या दिवशीच बघितलं आपण गेलो तर चहा तरी केला का त्यांनी? हा बसलोय तिथं आणि ते सरपंच तिथं असला बाजिंदा मध्ये 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 बोलत होता. हा काय केलं त्यांनी तिथे? एका शब्दात आपल्याला काय बोलला? मी कमवून दाखवतो पुरीसाठी. अरे कमव बाबा, मला कमवून दाखव. हा 1 रुपया कमवत नसतो ते, मला घ्या इचरून. कमावल्याशिवाय राहत नाही त्यो. आणि आपलं आहे काहीतरी कर. म्हणजे त्याला ठेवा आपल्याच इष्ट ठेव पण त्याला कमवून देऊ नका. हा काय तुम्ही बोलताय? तुम्ही मध्ये बोलत जाऊ नका. तुम्ही अजिबात बोलत जाऊ नका. तुम्हाला काय मोठ्या माणसातला व्यवहार काय माहित नसतो. हा नुसतं तुम्ही वयाने मोठं झालाय पण काय उपयोग नाही. तर एवढं कमावलं ती काय असंच काय रे कप्या? काय झालं? हो लय महत्वाची बातमी घेऊन आलोय मी. काय बोलतोय? हो तर आनंदाची बातमी. हो लय. अहो आपला दुश्मन गाना गाणा नाही होय. मग कोण आहे? बाजिंदा नाना. त्याचं काय मुडदेवाल्याचा? त्याचं काय? अहो अख्ख्या गावात का नाही माणसं थुकायला लागले त्याच्या तोंडाव. काय बोलतोय? हो तर होय हो. अहो शर्ट काढून दिलाय त्या शेतलीला आणि टावेल बिवेल गुंडावतोय. सगळीकडे व्हिडिओ व्हायरल झाल्यात होय कुठं? मोबाईलवर. बघ आता आणि जे ते मला विचारतं या असं झालंय तसं झालंय. ते बाजिंदा ना इतका बाजिंदा आहे ना, बाजिंदा नाही चाबराय चाबरा. होय मी चांगला ओळखत नाही त्याला, लय चांगला ओळखते या. आता अरे तिसरीत होती ना, तिसरीत होती का नाही तर तुला सांगते माझ्या माग बसाय होता आणि माग बसला का नाही व्हायच मला खुनवायचा आणि असा खुनवायचा लेत लेत काय करायचा माहितीये का? डोळा मारायचा. लेत लेत डोळा मारायचा. तुम्हाला मुडदा बशिवला त्याचा, पेनातली शाई संपली तर हे डोळं मारायचा. हा इतका घाण नजरेचा. आणि ह्या गावात नांदा आली तर मुडदीवाला हिथं दिसला तो. मग तर मी तर लयच टेन्शन मध्येच आली बघ. लय खुशखबरी सांगितली तुला. आता एक काम कर, ही खुशखबरी सांगितल्याबद्दल अख्ख्या गावात पसरवायची. अख्ख्या गावात काय एक सुद्धा माणूस राहिला नाही पाहिजे. ही खुशखबरी सगळ्याच्या कानावर गेली पाहिजे. इतकं कशाला दिलं तरी? लय येतो घरा मूर्त्या हो काय? आता ही 1 2 3 4 5 आता जलमलेल्या पोराच्या कानात गेलं पाहिजे. आता जलमलेल्या पोराच्या कानात. ही नानाचं शितलीचं. अरे तुला माहिती नाही त्या शितलीला कवाच वळखली होती. त्यावेळेला माझ्या पुरीपाशी बसा यायची ना तेव्हाच मी वळखली. त्या पुरीमुळे तर माझी पुरगी बाद झाली आहे. खरं तर सांगायचं म्हणलं. काहीतरी काहीतरी नका बोलू. मी काय त्याला आज ओळखत नाही नानाला. ही काहीतरी खोटी अफवा आहे. मला काय पटत नाही. तुम्हाला काय माहित नसतं. कपिल एकच नंबर बातमी आणतो. गावात चर्चा चालली आता. मग तुम्हाला काय माहितीये? नुसता मोबाईल खिशात वागावताय. बघा व्हिडिओ सगळीकडे झाले म्हणजे खोटं सांगतोय. कपिल 1 नंबर काम करतो माझा. तू वाघ आहे वाघ. दिसतो लांडग्यासारखा पण काम तर वाघागत करतो. अशी नजर पाहिजे. गावात नजर चांगली ठेवू. तुला सांगते या अजून 5 रुपये वाढवून देईन. 15 दिल्यात बघू नको.
वाघ म्हणते लगेच लांडग म्हणते अक्का. अरे तू माझ्या लेकासारखा आहे. आता झालंय ना तुला लेकासारखा? अहो मी तर म्हणतोय जावयासारखा म्हणा. काय अहो म्हणजे चुलत जावयासारखा. इथलं का मूर्तीवाला कुठला चुलत जावाय? अहो, तुमच्या बहिणीची पोरगी बिरगी असेल की. ए मूर्तीवाल्या चल निघ निघ. शिव्या खायची सवय लागली. हे बातम्या घेऊन येतोय चांगल्या आणि परत वाईट बोलून घेऊन जातो या. नासकीचा आहे अक्का ही. काय म्हणलं मूर्तीवाला जाता जाता? काय नाही तू ना पुरती इडी झालीस. तुला काय चांगलं आणि काय वांगाळ हीच कळा नाही. हा, जर आणि तुम्ही लय शहाणं. आणि टीव्ही बघत बस, मी जातो कामाला. जा बघणार हा फॅनचं बटन टाका तेवढं. बाय 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 संजय दत्तचा पिक्चर खलनायक. ह्यातलं वाय 2-3 डायलॉगच घेते मुर्द्याला गाण्याला माराय. काय रे कशाला बोलवले मला? अरे किती उशीर झाला शीतल? कधी बोलावले तुला मी? कशाला बोलवले पण मला एवढं घाई घाई? कशाला बोलावले म्हणजे? आणि तू काय एवढा फुगलाय? काय शीतल, मला तुझं हे वागणं पटलं नाही अजिबात. काय झालं नाही पटायला? काय केलं मी? काय तुला ती व्हिडिओ काढायला का दुसरी जागा भेटली नाही का? कुठला व्हिडिओ? हा काय लागा तू खुशाल टावेल काय बांधून घेती, शर्ट काय घातलाय बाजी नानाचा? ती व्हिडिओ आहे. हा अरे ती मला रील काढायची होती म्हणून त्यांना म्हणलं मोबाईल धरा मला टॉवेल बांधून द्या, म्हणून मला येत नाही बांधायला. अरे शितले, पण तुला तीच जागा भेटली का? अरे पण काय झालं एवढं? काय झालं म्हणजे अख्ख्या गावात सगळीकडे व्हिडिओ पसरली ती. शितले गावाकडे असलं चालत नाही, ती शहराकडे चालत असेल. मग तू त्यासाठी मला एवढं घाईनी बोलावलं हे सांगायला? ती गावात आपोआप पसरली, 4 चौघ तुला नाव ठेवतात. पटतंय का तुला? तूच सांग. कसली अफवा, कसली नावं ठेवतात, काय चाललंय, काय म्हणतोय काय तू? शितले तुला सांगतो, तू रील काढा गेली असशील खरंय, पण ती व्हिडिओ मध्ये दिसतंय का तसं? बाजीनानं तुला शर्ट दिलाय, टावेल काय घातलाय? अरे मला येत नव्हता घालायला म्हणून त्यांनी घातलाय मला टॉवेल. आणि काय केलं, रील तर व्हिडिओ तर काढलाय ना. हा आणि त्यात काय एवढं विशेष आहे? अरे लोकांनी चर्चा केली म्हणजे काय? मला काय लोकांच्या घरी नांदायला जायचंय का? हा बघ मला काय तुझं हे पटलं नाही, आणि इथनं पुढे ना असले व्हिडिओ तसं काय काढत नाही. तुला शेवट सांगतोय मी. ए तुलाही बोलू नको हा. तू काय माझा नवरा बिवरा नाही, कळलं ना? ए तू पण असं काय हातबीत दाखवू नको. तू बी काय माझी काय बायको बिकू नाही. मग तू बोलवलंयच कशाला मला इथं? बोलवले आला का तुला चांगलं सांगाय गेलो, तुला का मला टांगायला लागली? तुला कोणी सांगितलंय मला चांगलं सांगायला? तू तुझी कामधंदा बघ ना. हा माझी मीच कामधंदा बघतोय की, पण जावं एखाद्याचं करायला जावं भलं, पण ते म्हणतो माझंच खरं. तू तुझं भलं बघ, मला नको सांगू. अगं तुला कशाला आता काय म्हणतोय? आता कुठे बी व्हिडिओ काढत बसन, कशी बी काढत, तुला कशाला कोण सांगायला जातंय? तू मला परत सांगण्याचा प्रयत्नच करू नको, कळलं ना? तू चुकलं बाई माझं, सांगितलं इथनं पुढे सांगितलं ना तर बघ. असंच हात जोडून राहायचं माझ्यापुढं, कळलं ना? ए बोट दाखवू नको, तुला शेवट सांगतोय मी. बघा कामधंदा बघा, जा. कामधंदाच बघणार रे. अवघड आहे का? चांगलं सांगाव का नाही? मावशी तुम्ही आमिरला राव असं टोडून नव्हतं बोलायला पाहिजे बरं का. तुम्ही मला मावशी म्हणणं कधी बंद करणार आहे? हो तुम्हाला खरं सांगू मी तुम्हाला मावशी का म्हणतो, तुम्ही रागावणार नाही ना? काय माहितीये का, माझी 80 वर्षाची मावशी ना डिक्ट तुमच्यासारखीच दिसती, तुमच्यासारखीच गोरी आहे, तिचं नाक बी तुमच्यासारखंच आहे आणि आगाव बी तुमच्यासारखीच आहे. काय बोलताय? मग काय तर आगाव म्हणून आता काय म्हणू. अहो ते आमिर तुम्हाला किती चांगलं सांगत होता आणि तुम्ही त्याला असं तोडून बोलला ना, माहितीये का? ते बिचारा माझ्यापाशी येऊन त्याने लय गैरवर घातला होता, माहितीये का? अहो पण सांगायची पद्धत असते, एवढं फार अंगावर धावून धावून सांगतात ही. ऐका, तो धावून जाणाऱ्यातला नाही, तुम्ही त्याच्या आधी अंगावर धावून आला असाल म्हणून तो धावून गेला असेल, माहितीये का? अहो पण तुम्हाला माहिती का ते कशा पद्धतीने माझ्याशी बोलत होते? मला काय म्हणायचं ऐका, तुम्हाला नाही ना पटलं मी ते व्हिडिओ काढलेला रील काढली, व्यवस्थित सांगायचं ना. हा मला असलं जमणार नाही बरं का, मला चालणार नाही बरं का, ही कसली पद्धत सांगायची? अहो मावशी, जिथं प्रेम असतं, जिथं आपुलकी असतो, तिथंच माणसाला अधिकार हक्क वाटतो. अहो मान्य आहे की तुमचं, पण सांगायच्या पद्धती असतात. पद्धती म्हणजे त्याला अहो कुणा त्याच्या जागा दुसरा जरी कोण असता ना तर त्याला खटकलं असतं. ऐका ऐका ऐका, एक विचार तुम्ही म्हणून चाला. समजा तो हो म्हणून चाला तुमचा नवरा आहे किंवा तो तुमचा बॉयफ्रेंड आहे, त्याला तुम्ही आवडताय आणि त्याला जर त्याच्या बायकोची किंवा त्याच्या गर्लफ्रेंडची समजा बाकीचे लोक टीका करत असतील, त्याच्या वाईट वक्तव्य बोलत असतील, तर त्याला वाईट नाही वाटणार का? नाही वाटणार का? मला सांगा तुम्ही. तुम्हाला काय म्हणायचं नेमकं? मला एकच म्हणायचं माहितीये का, हो का, तुम्ही त्याला आवडता, तो तुम्हाला आवडतो, बरोबर आहे का नाही? ही तुम्हाला दोघाला पण माहिती, बरोबर आहे, फक्त तुम्ही बोलत नाही. त्याच अधिकाराने तो तुम्हाला समजून सांगालता गावात, बरोबर आहे. गावात काय झालंय माहिती का, हो का, गाव आहे ही शेवट. ग्रामीण भागात काय असतं माहिती का, शहरात काय होतं, ह्या फ्लॅट मधलं त्या फ्लॅटला कळत नाही, पण गावात आहे ना दचमक कधी होईल, कधी वनवा पेटेल कुणाच्या चारित्र्यावरती हे गाव पातळीवर सांगू शकत नाही. म्हणून गावात आहे ना, आपण गावात राहतो ना तर गावातल्या सारखंच राहायचं, आणि त्याचं साहजिकच आहे वाटणं. शेवट आपल्या माणसाविषयी जर जग दुनिया नाव उठवत असेल तर त्याला काय कुठं आपल्या माणसाबद्दल त्याला असं वाटलं, मग जी बोलत होते त्याचं नाही तिथं त्याला तोंड सडकता आलं, माझ्यापाशी येऊन ताण हाणत होता. अहो ते त्यांचं तोंड त्यांनी कधीच सडाकले, त्यांच्या संग भांडणं करून तो तुमच्याकडे आला होता सांगायला, आलं लक्षात? पण तो सांगायला तुम्ही त्याला असं बोलला, असं नसतं बोलायचं मावशी. म्हणून मग त्यांचा राग माझ्यावर काढला का इथं येऊन?
अहो ते अहो मी पण समजून घेतलं असतं. मी काय एवढी बी अशी आगाव नाहीये. तुम्ही मला जसं समजताना तशी नाहीये मी. पण त्यांनी एक बोललं की मग मी का गप्प बसू? हा? अहो तसंच असतं प्रेमात, एकाने आग झालं दुसऱ्याने पाणी व्हायचं मग असतं. मीच का पाणी व्हायचं? मग काय करायचं? हा? त्यांना नाही का जरा सॉफ्ट बोलता येत? अहो 2 पावलं मागे सरा, तो सॉफ्टच आहे असतानी मावशी. तुम्ही काय होते तुम्ही कसं मला समजून सांगताय? तसं त्यांना काय झालं होतं समजून काय होतं सांगायला? माहितीये का, बारका माणूस कधी बी चांगलाच वाटतो. आता मी तुम्हाला सांगतोय का नाही तर तुम्हाला चांगलं वाटणार, पण आपला माणूस ज्यावेळेस काहीतरी आपल्याला समजून सांगतो त्यावेळेस आपल्याला ते कडू वाटतं. एक मिनिट कोण आपलं? काय बोलताय तुम्ही? अहो आपला म्हणजे आमिर तुम्हाला आपलेपणाने सांगायला गेलता. त्याला काय माहितीये का, तुमच्याविषयी आपुलकी वाटते, त्याला तुमच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर आहे. आता एवढं बी तुम्हाला कळत नाही म्हणजे तुम्ही काय दूध खुलं नाही, बरोबर आहे का ना? पण ते आपला माणूस आपल्यासाठी का सांगतोय, का जीव तुडतोय, त्याला काय बरं उद्या तुम्ही, मी म्हणतो उद्या तुम्ही केस मोकळी सोडून नाचला रस्त्यावर, बरोबर आहे का ना? तो का रस्त्याला बायला का सांगायला गेला नाही? गावात 1000 महिला आहेत, हजारो महिलांना का सांगायला गेला नाही? तुम्हालाच का सांगायला आला? का तुमच्याशी त्याचं रिलेशन आहे, त्याशी ते तुमच्या बरोबर त्याची कनेक्टिव्हिटी आहे. पण मला काय म्हणायचंय, जरा माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन पण व्यवस्थित पाहिजे ना. लगेच लोकांनी त्याला 2 गोष्टी सांगितल्या की ताना करत आलाय माझ्याकडे, नाहीच असला बोलला मला. अहो, तसं नसतं. लोकांनी सांगितलं म्हणजे लोक नाव उठतात, हे तुमच्यापर्यंत पोहोचलं बी पाहिजे ना. आता जी चूक तुम्ही केली ती पुढे जाऊन भविष्यात करू नये. अहो पण असं काय मी जगा वेगळं केलं वे, फक्त व्हिडिओच काढलाय. अहो मावशी तुम्ही मस्त काय नाही केलं, बरोबर आहे का नाही? पण ह्याचा तुम्हाला माहितीये का, गावात लय मोठा डोंबाळा झाला ह्या गोष्टीचा. ही गाव आहे, हे तर कधी दचा मोहतून कधी कुणाचे नातं कुणासंग जोडलं तर हे कळत नाही. म्हणून गावात तसं नाही चालत. ध्यानात ठेवा, शहरात काही खपून जातं पण गावात नाही खपत. हा, आणि विनाकारण तुम्ही काय ते आमिर नाराज केलंय ना, त्याला जाऊन सॉरी बिरी म्हणा. त्याला पण सांगा ना मला सॉरी म्हणायला, की मी उगाच तुझ्यावर फ्रस्ट्रेशन काढलं म्हणून लोक बोलली ती. हॅलो, हा ना काय कुणाची? बरोबर आलो. बघितलं मी तुम्हाला काय म्हणलं होतं? काय झालं? अहो त्या बाजनाची बायनाच्या बायकोच्या तुमच्या व्हिडिओवर मरणाची हाणाहानी चालली घरात. लय भंगार दृष्टिकोन आहे गावातल्यांचा. अहो खरंच. चला लवकर मिटवावं लागेल. काय गणाला काय करणार आहे इथं येऊन? काय करणार आहे कळलं ना करायला मी काय तू ती. अहो तुम्हाला लाज वाटली पाहिजे की त्या लोकांच्या पोरीचा व्हिडिओ काय काढताय तुम्ही? अगं रील काढायला ती माझ्या बहिणीसारखी, तुलाच लाज वाटली पाहिजे. एक तर तू इतक्या दिवस तिकडे राहते 2-4 दिवस आली की लगेच माझ्या आलीच अंगाव. अगं लाज वाटते का तुलाच? अहो मला काय लय हवस होती तिकडे राहायची, मला बरं नव्हतं म्हणून राहत होते मी. बरं होतं मिली असती तिकडे तरी बरं झालं असतं, खपली असती तरी तिथं आलो असतो हा, जावायला. हा, मी मरायचीच वाट बघा तुम्ही. आणि मग मरायची नाही तर काय, लगेच नागिनीगत फणा काढती आणि ह्या गरीब भोबळ्या बाजी नानाला ढसा दसती वय. कोण गरीब आहे? तुमच्या तोंडाकडे बघून वाटतंय का? अगं त्या गावाला विचार बाजी नाना कसा कॉलर टाय करू. माझं तू डोकं खाऊ नको, आताच 25 वार मारून आलोय. अशी मारीन ना आई शपथ, तुकडे बारीक करीन. मारून तर बघा बरं तुम्ही, अख्ख्या गावाला माहिती गाव किती थोकताय तुमच्यावरती. ताई थांब की त्यांचं ऐकून तरी घे की, आगावर जाती सारखी. तुला कळतं का काय कळतं का? अगं ती माझ्या बहिणीसारखी. बर एखादी जर बहीण म्हणली अयो माझा व्हिडिओ काढायचा ना ही मला फेटा ही आपलं टावेल बांधा, अहो शर्ट तुमचा द्या. आला का काय रे, ती बी किती चांगली आणि पोरगी. सोनीचं काढायचं ना, सोनी कुठे गेली मग? ती कुठं घरी होती, आता मी उसा होतो तुडिओ तिथं आली ती बिचारी. आली तिला नको का सहकार्य कराय? त्या सोनीला तुम्हाला गिळाय घालाय ठेवलं होतं इथं, तुम्ही लोकांचा व्हिडिओ काढताय वय. अगं गिळाय नको तुझा तर. मला असं वाटतं तुझा मर्डर करावा खरंच, जेलमध्ये जाऊन बसतो ह्यो बाजू. जा जेलमध्ये. असला नवरा नसले मेलेला बरं की रंडकी बनून राहीन मी असला नवरा असल्यापेक्षा. अगं मलाच वाटतंय मी लग्न नसतं केलं आणि हाय असं जरी राहिलो असतो नाही तरी नशीब सुखाने जगलो असतो. पण तुझ्यासारखी औलाद असली माझ्या पदरात. आवलाद कुणाला म्हणता हो तुम्ही? मग तुलाच म्हणतोय तू आगाव येऊ नको नवऱ्याच्या आगाव म्हणजे तुम्हाला लाज वाटली नाही असं वाटतं ना? ए प्रिया मला लाज वाट, माझी लाज काढू नको तुला सांगतोय. सगळी माणसं बाहेर जमा झाली तर काय माणसं होतं नाही तर काय हिला ना तुम्ही जरा शांत बसा, एक शब्द बोल नका. वहिनी माझं ऐकतात, मी वहिनींना समजून सांगतो. वहिनी अहो ना नका तसला माणूस होय, कुणी बी काय बी सांगावं तुम्ही ऐकावं का? हा तुम्ही आला साधू आम्हाला तत्वज्ञान शिकवाय. जा घरी तुम्ही. तुमच्यामुळे तर सगळं वाटोळ झालंय आमच्या परपंचाचं आणि अजून बी आला तेल वतायला. अहो ताई काय झालं? अगं तू तर गप्पच बस. अहो ऐकून तर मला काय हौस नाही आली, माझ्यामुळे हे सगळं झाले म्हणून मी तुम्हाला सांगते. अहो ऐका 2 मिनिटं वहिनी, तुम्ही माझं ऐकून घ्या. ऐका तुम्ही आम्हाला शिव्या द्या, आम्ही काय साधू ना. आम्ही कोण म्हणलं आम्ही साधू या? आम्ही साधू ना, आम्ही ह्यांचं मित्र आहे. पण ध्यानात ठेवा, तुम्हाला कुणी सांगितलं ही त्याला फेटा बांध होतं, टावेल बांध होतं. एकदा ही पुरी काय म्हणजे ह्यांचं तर ऐकून घ्या. मावशी काय ते सांगा ह्यांना. अहो मी तिकडे गेले होते, तिथून चालले होते, मला तिथं नाना दिसले.
मला व्हिडिओ काढायचा होता म्हणून मी नानांना म्हणलं नाना मला ऊस तोडताना एक रील काढायची, माझा व्हिडिओ काढता का? मग नाना म्हणले काढतो की, त्याला काय होतंय म्हणून. मग त्यांना म्हणलं माझा व्हिडिओ काढा, मला टॉवेल बी बांधता येत नाही, थोडा टॉवेल पण बांधून द्या. एवढं झालं, एवढं काय तुम्ही विषय वाढवताय? अहो आम्हाला तर ते चेअरमनने लय वाढून सांगितलं. चेअरमनने ना अमोल भाऊजीन चेअरमन आलं होतं माझ्याकडे. थांबा, तिच्या आईला ह्या चेअरमनच्या थांबा, तुम्हाला चेअरमननी सांगितलं ना? थांबा, अहो व्हिडिओ दाखवला, विचारा की सोनीला. होय का? आधी शहानिशा करत जावा. अहो संशय आहे या. हॅलो अहो, आमचा नवरा बी नाही शहाणा. हॅलो हॅलो चेअरमन, तुम्ही लवकर इकडे या बाजूच्या घरी. हो हो, काही 4-5 VIP माणसं आल्यात, तुम्हाला भेटायचंय म्हणतात. हो हो, तालुक्यावरून. बर बर बर, झाला कट. आता त्याला बी तुडावतो आणि हिला बी तुडावतो. हो का वहिनी, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, ध्यानात ठेवा. अहो बाजनाना सारखा माणूस नाही. ध्यानात ठेवा, अहो ह्या शहरात राहिल्या त्या, बरोबर की ना? कुणी कुणाचा शर्ट घातला, कुणी कुणाला टावेल बांधला, म्हणजे कुणाचं काही लगेच त्याच्यावर लपड जोडायचं का आपण? अहो आपली बायकांची ही सवय असते, आपल्या नवऱ्यावर बायकांचा अजिबात विश्वास नसतो म्हणून घरात भांडणं लागतात. आलं लक्षात? जशी आपली दृष्टी असते ना तशी आपल्याला सृष्टी दिसते. प्रत्येक वेळेस तुमचा बाजनाना संशय, प्रत्येक वेळेस संशय, आणि त्या संशयामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेस नाना तसा दिसतो. अहो पण नवऱ्याने पण बायकोला विश्वासात घेऊन सांगावं असल्या गोष्टी सगळ्या. असं असं झालं बाबा, तू लोकांच्या गोष्टी नको म्हणावं घेत जाऊ. अहो आणि मग हिला काय कन्नड मध्ये सांगत होतो का गाना लका, मग तू लका ती माझ्या बहिणी सारखी हा. ती लेकरू मला म्हणलं मला एक रील काढायची या नाना, एक जणीची लय व्हायरल झाली. अगं तू ऐकून घेते का? लगी तू येते अंगावर माझ्या. अहो पण तुम्ही कांगारावळा का करता दरवेळेस? कांगारावळा? अहो तुम्ही कांगारावळा करत होणार ना, तुम्ही त्यांना समजून सांगायचं. हवं अहो, ताई, पण तुम्ही पण समजून व्यवस्थित विचारायचं ना, नेमकं कसला व्हिडिओ कसला काढलाय. लका तू एक विचार कर, माझं गाव ऐकतोय हा, तालुका ऐकतोय, आणि ही लका माझं ऐकतच जर नसेल का नाही, ज्याचा गाव ऐकतो, ज्याचा तालुका ऐकतो ना, त्याची बायको ऐकत नाही. ध्यानात ठेवा. मग काय चाल करायचंय बाई त्या बायकोचं? सांगा बरं तुम्ही. मग हे दोघं असंच कालवा करतात ना, म्हणून एवढी भांडणं वाढतात ह्यांची. कसलाच समजूतदारपणा नाही दोघांमध्ये पण. सोनाला का मी किती का समजत आहे? सांग बरं, तुझी बहीण लका काय रे? आला का आग लागली काय? लय माणसं जमले तुम्ही म्हणलं काय झालं? हो ही आग तुम्हीच लावली या, तुम्हीच शिजवा. चेअरमन लाज वाटाय पाहिजे. नाही नाही आपल्याला नाना काय म्हणजे- झालं? ऐका 2 मिनिटं. नीट बोलायचं. चेअरमन तुम्ही बी वाढवू नका अजिबात. मी काय सांगतोय ते ऐका. तुमच्यामुळे ह्यांच्या घरात मारणं डोंबळा झालाय. तुम्ही अशी काय काडी फेकली ना, आता नानाच्या बायको नानाला परस्पर मारलाय. कुणाला? मला कोणी मारती? अरे नाना, नाना असं बघितलं का? कळवळ वाटतो समोरच्याला. अहो, लय मारलं नाना माझ्यासाठी. 2 चपटे आणले ते. हा. हा. अहो असं नसतं, तुम्ही नव्हतं ना असं काय पाहिजे. बरं केव्हा तुम्ही बघितलं नाना रानात उघडं उभा राहिलं होतं, नानाने शर्ट काढून दिला. अरे नाना उघडा उभा होता म्हणलं व्हय. मग? नाना शर्ट घालत होता, नानाचा शर्ट घातला होता, नाना टावेल बांधत होता, असं आहे. नाना उघडा होता सांगितलं का? मग ह्या कशा म्हणतात की चेअरमनने सांगितलं नाना उघडं होतं? तुम्ही व्हिडिओ दाखवला नाही मला तो. त्याच्यात नाना उघडा होता का? तुम्ही तर म्हणलं तुमच्या नवऱ्याला दाखवा तुम्ही. मग तुम्हाला गावगाड्यातलं सोडून एवढा वेळ मिळतोच का वा? नानाची रिस्क काढायला, त्यांच्या घरी येऊन सांगायला, म्हणजे तुम्हाला एवढंच कामं दिल्यात काय गावाने? चांडापणा करायचं सोडून दिला. नाना शांतरा. मग मी म्हणून भेट नाही. मग 2 मिनिटं. अहो तुम्ही, अहो नाना तुम्ही कुणालाच भेट नाही, पण वहिनीला तरी भेट कमीत कमी. काय केलं तरी? नाना शांतरा. गाना, नीट ऐक माझं. काय झालं? प्रॉब्लेम कुठनं सुरू झालाय? त्या नानापासून सुरू झालाय. काय दरवेळेस आमच्या आळीला 10 मिनिटं 15 मिनिटं पाणी येतंय, ह्याच्या आळीला अर्धा तास पाऊण तास. विचारायला गेलो तर मला म्हणतो तू काय माझा बाप आहे का? मी राजकारण काय बी करेन. मग त्याला एक झलक दाखवली. जर मी राजकारण करायला लागलो तर कुठल्या पातळीवर जाशील? आताशी त्याच्या घरात भांडणं लागले. ग्रामपंचायतीतनं सुद्धा असंच बाहेर काढेल. अहो चेअरमन, पण तुम्हाला लाज वाटते का? अहो राजकारणाच्या जाग्यावर हा. राजकारण कुठे येते? कुटुंबात कुठं घुसावता? कुटुंबात राजकारण घुसवायचा विषय नाही. ते आता वहिनीला थोडा त्रास झाला त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं वाटतंय. त्यांनी तोंड बडवून घेतलं, त्या घर सोडून चालले, थोडा त्रास आहे होय. अहो पण त्यांनी बी नवऱ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे की. बाहेरचा माणूस उद्या तू येऊन काय सांगशील, मी सांगेल, मग काय नवऱ्यावर भांडायचं होय? बघितलं ना ताई, आता? मी सांगत होती ह्यांच्यावर विश्वास ठेवू नको, दाजी येऊ दे, सगळं ऐक, सगळं क्लिअर होईल. सांगत होती तरी ऐकलं नाही, एवढा कालवा केला. बघितलं ना आता? अहो पण ह्यांनी तरी प्रेमाने सांगायचं ना मला कुठली बी गोष्ट. अगं तू प्रेमाने बोलती का माझ्या संग? आली ही वाद लगी 2 दिवस राहिली ते गाणा माहेर. अरे काय हे आईचं आणि माहेराचं प्रेम? हे बिचारीनं मला तुकडा घातला म्हणून मी जगलो. अगं मी तुम्ही अहो तसं नका करू. अहो नवरा बायको ही रथाची 2 चाकं, एकाने आग झालं दुसऱ्याने पाणी होणं गरजेचं असतं. मीच किती दिवस रे बाबा आगीच वन वसू सांग ना अहो, बाबा. तसं. आणि वहिनी तुम्ही बी आज
तुमचा स्वभाव असा आहे, संशय वृत्ती आहे, म्हणून बाहेरची माणसं काय त्यात लगेच येऊन तुमच्या कानात काय बी थुकून जातात आणि तुमच्या दोघात वाद लागतो. त्यासाठी घरातली स्त्री ना ही मजबूत विचाराची लागते. तिला जगाने काय बी हो का ऐकावे जगाचे आणि करावे मनाचे. जग काय बी सांगाल तुम्हाला येऊन तुम्ही विश्वास नाही ठेवायचा, आधी त्या गोष्टीची शहानिशा करायची. अहो ह्या मावशी पुण्यात शिकल्या सवारलेल्या आहेत, त्यांचा विचार फ्री येतं, त्यांची विचारधारा फ्री आहे. नाना गावचा सरपंच आहे, नानाला प्रत्येक स्त्री आली म्हणजे का नाना लगेच त्या बायसर एखाद्या बोलला किंवा एखाद्या बायबर चिरट गेला मग त्याच्याबरोबर लपडच झालं होय. लका मला 50 बायका संग बोलावं लागतंय. ताई तुमचं काय काम आहे, मावशी तुमचं काय काम आहे, कुणाचं काय बी काम निघतंय ते करून द्यावं लागतंय. आणि काही लोक तुला का सरळ सरळ मार्गाला काय असं नाना त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली आहे. अहो भाऊजी माझं चुकलं, मी ह्यांचा विश्वास ठेवायला पाहिजे होता. मग विश्वास तुम्ही ठेवा, आय ध्यानात ठेवा. जेव्हा असं की बायको माणसा विश्वास ठेवत नाही नवऱ्या, तेव्हा समाज सुद्धा नवऱ्या कुठला विश्वास ठेवत नाही. म्हणून सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. आधी तुम्ही बदलला पाहिजे आणि मग तुमचं बघून जग बदलल. लक्षात गाना माफ करा मला, माझी चुकी नाही, झाली. असू द्या, असू द्या. पण इथून पुढे जर कुणी काय सांगितलं तर आधी नवऱ्याला विश्वासात घेऊन विचारा आणि नंतरच पुढची गोष्ट करा. उगाच विनाकारण घरात वाद करू नका. अण्णा ना परत आपल्यावर राजकारण करायचं नाही. चेअरमन ऐका, ही राजकारणात जाग्या कुणाच्या कुटुंबात राजकारणामुळे भांडण लागतात ना, अहो, अशी त्या कधी माणसाला खिडकी अक्कल टाकायची आली ना. पाहिजे ना. अक्कल होती तर तुम्ही का बसायचं ना. आलं बरं का ना तसं माझं बी वाय जरा चुकीचंच झालं. नानाच्या चांगल्या घरात भांडणं लागली माझ्यामुळं, दोघांना बी त्रास झाला. पण आता असू दे, शेवट इकडं तिकडं चालतंय एवढं तेवढं. नाना बी मोठ्या मनाचा माणूस आहे. नाना आपला चेअरमन आपला माणूस आहे, बरोबर आहे का नाही. आहे की मोठ्या मनाने त्यांना माफ करा. आणि वहिनी इतक्या दिवसात ना आलाय, गोडी गुलाबीन राहायचं. अहो नाना किती आठवण काढत तुमची. रोज म्हणायचं का माझी बायको नाही तर मला सगळी रानातली घरातली कामं सगळी आवरावं लागते ती, बरोबर आहे का ना. तुम्ही आला या प्रेमा जरा बघा माणूस किती खराब झालाय. वाळून गेलो मेला का गाना. असू द्या, चला आता मस्त मध्ये चहा ठेवा. आता आपण सगळी चहा घेऊनच नानाच्या घरनं बाहेर पडू. हा, चला. चल. चहा